हॅलो, श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्या साई पिल्लूकडून. असं रात्रभर जागल्यानंतर आमची अशी सकाळ खेळणी बघत बघत झाली. त्यानंतर मी साईला सकाळची औषधं दिली आणि औषधं पिल्यानंतर तर साईला अजूनच एनर्जी आली खेळण्यासाठी. मला झोपेमध्ये इडली खाण्याची इच्छा झाली आणि उठल्यावर बघते तर काय, आईनं मस्त मस्त इडली बनवली होती. असा छान नाश्ता केला, आवरलं आणि देवपूजा करायला बसली. आजची पूजा काही खासच होती. गेले 2-3 दिवस झालं साई झोपेमध्ये खूपच दचकत होता आणि त्यामुळे त्याची व्यवस्थित झोपच होत नाही. खूप चिडचिड करत होता. खूप उपाय केले पण काही फरक पडला नाही. शेवटी स्वामींकडे प्रार्थना केली आणि मला स्वामींनी संकेत दिला. त्याप्रमाणे मी आजची पूजा केली. आज मी 11 माळी जप आणि 11 वेळा तारक मंत्र बोलून समोर ठेवलेलं पाणी काही मी पिणार, कारण साई अजून लहान आहे, तो ब्रेस्टफीडवर आहे, आणि काही अर्ध पाणी मी साईच्या आंघोळीत टाकणार आहे. आणि मला विश्वास आहे स्वामी नक्कीच माझ्या साईचा त्रास कमी, कारण त्यांचा एका वाक्यावरती माझा पुरेपूर भरोसा आहे, ते म्हणजे अशक्य हे शक्य करतील स्वामी. आणि पूजा चालू असताना बघा खिडकीमध्ये एक पक्षी आला. जसं काही स्वामीचं उत्तरच घेऊन आला होता तो. 11 माळी जप करून झालं, स्वामींकडे प्रार्थना झाली आणि साई माझ्या बाजूला होता, त्यामुळे अजूनच मला खूप छान असं वाटत होतं. सो असा होता आमचा आजचा दिवस. तसे आत्तापर्यंत स्वामींनी खूप साथ दिली आहे. पावलोपावली त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. त्यांच्याशिवाय मी शून्य आहे. असा होता आमचा दिवस. उद्या बघू साईला फरक पडतोय की नाही. स्वामीवरती विश्वास आहे, ते नक्की म्हणजे नक्कीच माझ्या साईला बरं करतील. चलो बाय, गुड डे. आणि हा बघा माझ्या साईकडून पण तुम्हा सगळ्यांना गुड नाईट, हॅव अ गुड डे. चलो बाय, टेक केअर.